ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. गेले काही दिवस आपण गुरुचरित्रासंबंधी थोडंफार विचारविनिमय करतो आहोत. आज जो प्रसंग आहे तो प्रसंग प्रामुख्याने वेगळ्या स्वरूपाचा आहे. गुरुचरित्र वाचताना, पठण करताना, पारायण करताना असे काही अध्याय येतात की ते अध्याय वाचताना वाचकसुद्धा काही केव्हा, समंजस वाचकसुद्धा काही केव्हा जरा थोडासा गोंधळतो, बिचकतो काही केव्हा. आणि काही केव्हा त्याच्यासोबत प्रश्न पडतात की एवढे लांब अध्याय, एवढे कठीण अध्याय, काय संबंध आहे याच्याशी? अशा स्वरूपाची अनुभूती येणं, विचार येणं, शंका येणं सहज शक्य आहे. असे जे काही गुरुचे असतात वाचकाला सुद्धा एकापरीने गोंधळून टाकणारे आहेत. तसे एकही अध्याय गोंधळून टाकणारा नाही, पण वाचकाच्या समजुतीनुसार तो गोंधळत आहे. असे कोणते आहेत? 25वा आणि 26वा एक वेदाचा अध्याय आहे की ज्याच्यामध्ये सगळे वेदाचं विवरण आलेलं आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. तो अध्याय काय आता. दुसरा जो अध्याय आहे तो 35 आणि 36 आहे, आचार धर्माचा. गुरुंनी ब्राह्मणांना जो आचार धर्म कथन केला, ब्राह्मणांनी विचारलं की ब्राह्मणाचा आचार कसा असावा, आणि विचारणा केल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर गुरु महाराजांनी त्याचं विवेचन केलेलं आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेताना, म्हणजे एखाद्याने प्रश्न विचारला, एखाद्याने शंका प्रगटित केली आणि त्याचं उत्तर न करताना दुसरंच सांगत बसलं तर तो प्रश्नकर्ता काय म्हणतो की ही स्विच ओव्हर. त्यांनी आपला प्रश्न डावळलेला आहे आणि मूळ मुद्दा सोडून दिलेला आहे, आपलंच सांगतात आहे. हा आरोप येईल, हा आरोप येणार नाही. म्हणून ब्राह्मणांनी प्रश्न विचारला आहे, गुरु महाराजांनी नाही केलं काही. गुरुचरित्राचं वैशिष्ट्य आहे की गुरु महाराज जिथे बोलतात ते संदर्भ, ते विवेचन आणि इतर शिष्याने विचारलेले प्रश्न आणि शंका, त्याच्या अनुषंगाने आलेलं विवेचन हे अभ्यास करण्यासारखं आहे. अभ्यास करण्यापेक्षा ते लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि म्हणून 35वा आणि 36वा हा जो कर्मकांडाचा अध्याय आहे त्याचं इथे काय प्रयोजन आहे असं अनेकांना नाही. अनेक तर वाचक असे आहेत की नुसती नजर फिरवतात आणि पुढे जातात, किंवा आपल्याचं एवढं काही समजत नाही, वाचत नाही, पण ज्या अर्थी ग्रंथामध्ये आहे त्या अर्थी आपण नजर फिरवली पाहिजे. ही त्यांची भूमिका प्रामाणिक आहे. त्याबद्दल आपल्याला काही कोणाला काही दोष देण्याचं काही कारण नाही. जो गुरुचरित्र वाचतो आहे, स्नान करून पाठ करतो आहे, त्याच्या शंकेबद्दल किंवा भूमिकेबद्दल कोणत्याही स्वरूपाची आपण संशय बाळगणं हे कधीच योग्य होणार नाही. आणि म्हणून कर्मकांडाचा अध्याय काय हा एक वेगळ्या अभ्यासाचा पण फार चांगला मुद्दा आहे. आणि तिसरा जो आहे अध्याय तो काशी यात्रेचा आहे. काशी यात्रेचा अध्याय जवळजवळ 400 ओव्याचा आहे. आणि आज मी काशी यात्रेच्या अध्यायासंदर्भात काही थोडंफार विवेचन करणार आहे. हे विवेचन मी माझ्या पद्धतीने करणार आहे, मला जे समजलं त्या पद्धतीने करणार आहे. आपल्यामध्ये एखादा मोठा समंजस, ज्ञानवंत, योग्य व्यक्ती असेल, ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. त्यांना मी वंदन करतो, त्या अशा श्रोत्यांना मी नमन करतो. आणि समर्थांचं वचन मला वारंवार आठवतो. ते म्हणतात असे जे श्रोते असतात ते वक्त्यांचे वक्ते असतात. वक्त्याने आपलं व्याख्यान सादर केल्यानंतर त्याच्यावर ते जे प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यांना समर्थ वक्त्यांचे वक्ते म्हणतात. आणि ती प्रतिक्रिया ही फार महत्त्वाची असते. आणि म्हणून अशा सगळ्या श्रोत्यांना वंदन करून हा काशी यात्रेचा अध्याय काय आहे याच्याबद्दल थोडंफार विवेचन इथे मी आपल्या चरणी सादर करतो. काशी यात्रा अध्याय हा 41 आणि 42 असा 2 अध्यायाच्या काही प्रतीमध्ये, आणि कामतांची जी प्रत आहे त्यांनी काशी यात्रेचा एकच अध्याय केलेला आहे. तर हा संपूर्ण गुरुचरित्रात 51 अध्याय आणि गुरुचरित्राच्या असंख्य प्रती आहेत. मी जेव्हा गुरुचरित्राचं संपादन केलं 1502च्या प्रतीवरून, तेव्हा जवळजवळ मी 150-200 प्रती हाताने लिहिलेल्या आणि छापलेल्या प्रती यांचं अवलोकन केलं. मला फक्त एकच कामतांची प्रत आणि संपादन अशी दिसून आलेली
की त्याच्यामध्ये काशी यात्रेचे 2 अध्याय नसून एकच अध्याय. बाकी सगळ्या प्रतीमध्ये मला ते केव्हाही कोणत्याही काळात कोणाहीकडून कोणत्याही स्थळी लिहिण्यात आलं असलं तरी 2च अध्याय होते. म्हणून संपादक म्हणून साहजिकच माझ्यासह प्रश्न पडला की कामतांनी असं का करावं, त्यांचा हेतू काय, आणि त्याचं ते विवेचन आपल्या प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. त्या प्रश्नाकडे मी आता जात नाही, मी मूळ काशी यात्रेच्या संदर्भातच बोलतो आहे. तो संपादन क्षेत्रातला प्रश्न आहे, त्याचा विचारविनिमय करणं हे 1-2 व्याख्यानाचा विषय आहे. तर ते जाऊ दे आपल्याला, तो आपण अभ्यासाचा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवू आणि हा काशी यात्रेचा अध्याय काय आहे आपण हे पाहू. एक आपल्याला लक्षात ठेवा बंधूंनो की गुरुचरित्र वाचताना 51 अध्याय आहेत हे बरोबर आहे. त्यांचे क्रम जे आहेत, अनुक्रमांक जे आहेत ते संयुक्तिक आणि योग्य आहेत. त्याच्या म्हणजे अनुक्रमणिकेबद्दल कोणत्याही स्वरूपाचा संशय घेण्याचं कारण नाही. याचं हे सांगण्याचं कारण काय की गुरुचरित्राच्या ज्या पोथ्या आहेत छापील किंवा हस्तलिखित त्याच्यात असं कुठेही दिसत नाही की एक अध्याय गाळलेला आहे. काही लोकांनी गाळून टाकलेलं आहे आणि भलतंच अध्याय प्रक्षेपण दिलेलं आहे असं दृश्य कुठेही दिसत नाही. सिद्धांनी जे नामधारकाला सांगितलं ते नामधारकांनी ज्या रीतीने लिहून घेतलं तर तो संपूर्ण 51 अध्यायाचा विषय या नामधारकांनी या सरस्वती गंगाधरांनी 51 अध्यायामध्ये आपल्याला सादर केला. म्हणजे गुरुचरित्राचे हे जे 51 अध्याय आहेत हे सिद्धांनी सांगितलेल्या नामधारकाने लिहून घेतलेल्या त्या पोथीमधले आहेत, मूळ पोथीशी संबंधित आहेत असे हे 51 अध्याय. आणि या 51 अध्यायामध्ये 2 अध्याय असे आहेत, 2 किंवा 3 अध्याय असे आहेत. दुसरा अध्याय हा गुरुदर्शनाचा आहे, हा काशी क्षेत्राचा आहे आणि 40 आणि 41 हे नुसते काशी यात्रेचे आहेत. तर गुरुचरित्र पाहत असताना अध्यायांचे अनुक्रमांक हे मागे पुढे जरी असतील म्हणजे हा दुसरा अध्याय आणि हा जवळजवळ 41 आणि 42 अध्याय असं असताना या दोन्ही अध्यायांचं जवळचं नातं आहे. दोघे एकमेकाशी संलग्न आहेत. दोन्ही अध्याय एकमेकाच्या परंपरेशी जुळलेले आहेत आणि ते आपल्याला वाचकाला ते एका फार दिशेकडे आपल्याला नेतात आहे. त्यांची जी दिशा आहे ते वाचकाला फार वेगळ्या तऱ्हेने आपला आशय आपलं मनोगत सांगतात आहे. आणि हेच नेमकं गुरुचरित्राचं वैशिष्ट्य आहे. सरस्वती गंगाधरांनी लिहिलेले अध्याय आणि त्याच्यातून व्यक्त होणारं मनोगत हे पाहिलं आपण की गुरुचरित्राची विस्मयता संपन्नता पाहून आपण विस्मयचकित होतो. तर ते कोणतं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये हा नामधारक म्हणजे हा सरस्वती गंगाधर हा दांडापूरला निघालेला आहे, आपण पाहिलं आहे ते, आणि त्याला सिद्ध भेटलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आणि सिद्ध काय सांगतात आहे, कारण नामधारक त्यांना विचारतोय की आपण कोण आहात, कुठून आहेत, आपलं नाव काय, असा प्रश्न विचारतोय. आणि ते सांगतात सिद्ध म्हणे आपण योगी हिंडो भूमी तीर्थ जगी प्रसिद्ध अमुचा गुरु जगी नरसिंह सरस्वती. सिद्धांनी आपला परिचय दिला आहे की मी योगी आहे, मी सिद्ध असं बोलत देते, मी योगी असं सांगतात आहे आणि तिन्ही लोकात माझा संचार आहे आणि नरसिंह सरस्वती आमचे गुरु आहेत, हाच माझा परिचय. आणि हा सत्पुरुष आपला परिचय तुमच्या आमच्यासारखा लौकिक याच्याहून देत नाहीत, ते आपली विद्या परंपरा सांगतात, अध्यात्म परंपरा सांगतात. ज्ञानदेवाने सुद्धा असंच केलं हे आपण पाहिलं आहे की ज्ञानेश्वर म्हणतात आहे अगदी ज्ञानेश्वरीच्या शेवटी की मी निवृत्तीनाथ सुतो आहे, मी निवृत्तीनाथांचा शिष्य आहे आणि महेशान्वय संभूत, मी शिववंशातला आहे, माझा संप्रदाय माझी अध्यात्म परंपरा ही शिवपरंपरेतली आहे. हा ज्ञानदेवाने करून दिलेला परिचय आणि नरसिंह सरस्वती माझे सद्गुरू आहे हा सिद्धांनी करून दिलेला परिचय दोघे एकाच भूमिकेवर आहेत की परंपरा सांगताना परिचय देताना आपली अध्यात्म परंपरा विद्या शाखा सांगायची, त्यानुसार ते सांगून राहिलेले आहेत. आणि ते सांगितल्यानंतर या सिद्धांनी काय केलं की गुरु कोण आहे,
तर सिद्धार्थाला गुरु हे 5 रूपामध्ये प्रकट होतात, हे आपण पाहिलेलं आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, नंतर गणेश आणि अग्नी हे पंचरूपामध्ये गुरु प्रकट होतात. आणि याच्याबद्दलचं एक दीपकाचं आख्यान दुसऱ्या अध्यायात दिलं. त्या दीपकाचे गुरु असतात ते त्याची परीक्षा पाहतात आहे, गुरु परीक्षा पाहतात शिष्याची. दुसऱ्या अध्यायात ही दीपकाची परीक्षा पाहिलेली आहे. आणि 41व्या अध्यायामध्ये नरसिंह सरस्वतीने साईनदेवाची सुद्धा परीक्षा पाहिली आहे आणि नंतर सांगायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही विचारता म्हणून मी सांगत सुटलो की मला बा कोणी सांगायला कोणी विचारतच नाही, मी एवढा मोठा आहे आणि मी तितका श्रेष्ठ आहे, काय करावं आजच्या लोकांना, ते माझ्याकडे लक्ष देत नाही, हा प्रकार तिथे काही नाही. ते गुरु ज्याला सांगायचं आहे अगोदर त्याची परीक्षा घेतात की हा क्वालिफाईड आहे की नाही. तसं त्या दीपकाची परीक्षा घेतलेली आहे. आणि त्यांना जेव्हा दिसणार की हा सेवेला योग्य आहे, तेव्हा गुरु म्हणतात आहे की गुरु हा शिवरूपामध्ये आहे, सिद्ध सांगतात आहे, तो विष्णू रूपात आहे, तो ब्रह्मदेव रूपात आहे आणि तो गणेश आणि अग्नी रूपात आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टीची निर्मिती, संचालन, परंपरा हा सगळा इतिहास केवळ या 5 नावामध्ये आलेला आहे आपल्या परंपरेनुसार. ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते सांगितल्यानंतर तीच नेमकी गोष्ट पुन्हा गाणगापूरला घडलेली आहे. सायनदेव तिथे आलेले आहेत. उत्तरकांची नावं गाऊन सायनदेव हे श्री गुरुचे शिष्य गोदावरी तीरावर ते वासर ब्रह्मेश्वरांना भेटलेले आहेत. त्यांच्यावरचं संकट श्री गुरूंनी दूर केलेलं आहे. आणि मग ते म्हणतात की हे सायनदेवा, आपली 15 वर्षानंतर आपली भेट होणार आहे. आणि मग 15 वर्षानंतर सायनदेव जेव्हा आपल्या घरी जातो, उत्तरकांची त्यांचं गाव आहे, गाणगापूर आणि गुलबर्ग्याच्या मधोमध ते गाव आहे ते. तर त्या उत्तरकांचीला त्याला करतात आहे की श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूरला आलेले आहेत, म्हणून आपल्या गुरुच्या दर्शनासाठी आनंदित झालेला प्रसन्न चित्ताने सायनदेव तिथे जातात, श्री गुरुचं स्तवन करतात. आणि श्री गुरुनी त्यांचा आश्रय हे केलेला आहे, कृपा केलेली आहे त्यांच्यावर, त्यांना भोजन वगैरे दिलं आहे, राहण्याचा आग्रह केलेला आहे. आणि श्री गुरुच्या सानिध्यात हे सायनदेव तिथे राहतात आहे. गेल्यानंतर गुरुचरित्रातले जे अतिशय सुंदर प्रसंग आहे, अतिशय काव्यमय जी रूप आहेत, ओव्या आहेत, तर सायनदेवांनी केलेली सद्गुरूची आरती आहे. नंतर आरतीबरोबर त्यांचं स्तवन आहे. त्यांनी संस्कृतमध्ये केलं आहे, त्यांनी कन्नडमध्ये केलं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा केलं आहे. नरसिंह सरस्वतीचं केलेलं ते स्तवन अतिशय गोड आणि मधुर स्वरूपात आहे. आणि हे स्तवन झाल्यानंतर गुरु प्रसन्न झालेले आहेत आणि श्री गुरुच्या सेवेमध्ये सायनदेव काही दिवस राहिले आहेत आश्रमामध्ये. गाणगापूरची गोष्ट आहे. आणि राहत असताना ते गुरुदेव एकच सांगतात आहे की मला आपली सेवा करण्याची संधी द्या, माझी मनापासून इच्छा आहे. गुरु म्हणतात तुझी काय इच्छा आहे? तर तो दुसरी काही मागत नाहीत ते. श्रीगुरु प्रसन्न झाल्यानंतर आपण खूप गोष्टी मागून घेऊ, पण ते काही तसं मागत नाही. ते म्हणतात मला तुमची सेवा करण्याची संधी द्या, एवढीच आहे. तेव्हा श्रीगुरु हसतात आणि ते काय म्हणतात आहे, काशी यात्रेतले प्रसंग आहेत ते सगळे. ते असं म्हणतात किंवा तू तो वेगळाच प्रश्न विचारला गड्या. गुरुची सेवा करणं, आमची सेवा करणे फार कठीण आहे. कारण काय, आम्ही संन्यासी, अखंड भ्रमण करणार आहे. कधी अरण्यात राहू, कधी नगरामध्ये राहू, कधी सगळी सोय होईल, कधी काही उपाशी राहण्याचा प्रसंग. म्हणजे आम्हाला केव्हा काय होईल याचा काहीच पत्ता नाही ना, आम्हालाही पत्ता नसतो कुठे यायचं आणि काही नाही. तर असं आमचं सगळं अस्थिर जीवन आहे. आज जेवायला मिळेल, उद्या 3-3 दिवस जेवायलाही मिळणार नाही. आज आम्ही याच्यामध्ये आरामशीर राहत आहे, कुटीमध्ये राहत आहे, प्रसन्न लोक येतात आहे, पंक्ती करतात आहे, प्रसाद घेतात आहे. काही वेळात असा प्रसंग की पावसामध्येच जावं लागतं आम्हाला, उन्हाळ्यातच जावं लागतं. म्हणजे निसर्गाचा विचार न करताना हा आमचा सेवाधर्म आहे सतत फिरणं. अगदी तुला तो झेपणार नाही. सायनदेव यांनी मान खाली घातली, पण त्याची निष्ठा पाहण्यासाठी तो मोठा श्रद्धावान होता तो सायनदेव. आणि कारण की त्याला वाचवलं होतं. आणि श्रीगुरूंनी त्याला सांगितलं की बा एकच तू कर, यवनाची सेवा करू नको. तू यवनाची जर सेवा केली तर तुझ्या जीवाला भीती आहे. श्रीगुरूंनी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे. आणि म्हणून सायनदेवाने त्याच्यानुसार ते वागलेले आहेत. आणि ते वागत असताना
मग श्रीगुरुला वाटलं चला तू राहा नाही काही दिवस. आणि एक दिवस काय झालं, आषाढ श्रावणाचे दिवस होते. श्रीगुरुने चला म्हणे आज मठात काय जातं, आज संगमावर चला. संगमावर त्याला घेऊन गेले आणि संगमावर घेऊन गेल्यानंतर स्नान केलं आणि थंडी भरली, वारा होता, थंडगार वारा होता, पावसाचे दिवस होते. वारा येणं गारठा आपण त्याला हिवाळ्यासारखी थंडी नसेल, पण पावसाळ्यात येणारा हे होता, गारठा होता, सगळं अरण्य होतं पुन्हा. तर श्रीगुरूने सायनदेव असं कर, थंडी फार वाजते आहे, तर गावात जा आणि थोडंसं अग्नी घेऊन ये शेकण्यासाठी. तो गेला तिथे. द्वारपाळाला त्यांनी अग्नी मागितला, एका डब्यामध्ये मडक्यामध्ये तो अग्नी त्यांनी घेतला आणि तिथून यायला लागला. आणि येत असताना हे सगळे प्रसंग कसे आहेत तिथले. आणि येत असताना सहज त्यांची नजर आजूबाजूला गेली की आपण सुद्धा जाताना की सरळ जात नाही, गाडी चालवत असताना सुद्धा एखाद्या डावीकडे पाहतो, आपण उजवीकडे पाहतो, नित्याचा व्यवहार आहे काही. तसंच त्याची सहज नजर उजवी डावीकडे गेली तर एकीकडे त्याला महानाग दिसला. तो झाल्यानंतर तो एकदम घाबरला, म्हणून दुसरीकडे बघतो तेवढाच नाग दिसला. आणि तो इतका घाबरला, इतका भयभीत झाला की दोन्ही बाजूने दोन माग, म्हणून तो पळ सुटला आणि थकून आजूला पाहते दोन्ही बरोबर येऊन राहिलेले आहेत. तर तो अधिकच भिवून गेला आणि धावत म्हणजे गाणगापूरपासून संगमाचं अंतर जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचं आहे. पायी गेलं तर 2-1 किलोमीटरचं येतं. आता जो नवीन रस्ता झाला तो जरा जास्त लांबून येतो आहे. आणि ते जात असताना त्याला दुरून असं जर दिसलं अगदी की असा प्रकाश दिसतो आहे आणि वेदध्वनी चालला आहे श्रीगुरूच्या ठिकाणी. आणि जवळ येऊन पाहतो तो काहीच नाही, गुरु बसले आहेत. तो अद्भुत हे पाहून तो चकित झाला की हा वेदध्वनी कसा येत होतो. याचं विवेचन आपण काल परवा पाहिलं आहे की अखंड वेदध्वनी करणं हा तर श्री गुरु अवताराचा विशेष आहे, परमविशेष आहे अगदी. तो सायनदेव ऐकत होता. म्हणजे श्री गुरुकडून वेदाचा ध्वनी ऐकणारा हा दुसरा आहे. एकदा लहानपणी मातेने ऐकलेलं आहे, ब्राह्मणाकडून वेद पठण होणं ही नित्य आजची गोष्ट आपण आजही ऐकतो. पण प्रत्यक्ष साक्षात नरसिंह सरस्वती अखंड वेदध्वनी करतात आहे. त्या वेदध्वनीचं श्रवण करण्याचं भाग्य या सायनदेवाला लाभलेलं आहे. आणि तो ऐकतो आहे आणि जो झाल्यानंतर पाहतो आहे तर दोन्ही नाग कुठेच नाही आहे. तर श्री गुरु म्हणतात की अरे तू कशाला भ्यालास, तुझ्या रक्षणासाठी आम्ही ते नाग पाठवले होते, तू नीट जावा नाही, कारण की हा सगळा अरण्याचा भाग आहे, तुझ्या जीवाला धोका होऊ नये म्हणून. नाग काय करतात, आपण हिंदू लोक नागाचे पूजक आहोत. नागाबद्दल आपल्या परंपरेत काही कथा आहे, इतिहास आहे त्याच्यामध्ये. नाग काय करतो, नाग हा संततीचं रक्षण करतो, नाग हा धनाचं रक्षण करतो. आणि नाग हा श्री देवाचा परमेश्वराचा परमसेवक आहे. शिव आणि नाग, गणेश आणि नाग, देवी आणि नाग, विष्णू त्याला म्हणतात शयन, शेषशाही शयन. नाग हा 5 रूपामध्ये आहे, एक अनंत रूपात आहे, एक शेष रूपात आहे. ते सगळे वर्णन आपल्याला महाभारतामध्ये येतात आहे. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ घेऊन सारथीहून गेले तेव्हा त्या रथावर हनुमंत होता. आणि हनुमंताने नाग हे त्या अवताराचे विशेष आहे. म्हणून हे सगळे संकेत त्या ठिकाणी प्रगट होतात आहे. नागाची पूजा त्या ठिकाणी होत आहे. आणि गंमत अशी, कंबळेश्वर नावाचं आजही ठिकाण आहे गाणगापूरमध्ये. आणि त्या स्थळी ते दोन्ही नाग गुप्त झाले, पाताळात निघून गेले. आणि नेमकं असं स्थान काशी क्षेत्रीसुद्धा आहे. दुसऱ्या अध्यायातसुद्धा ते आलेले कंबळेश्वर. म्हणजे गुरुचरित्रकार किती बारकाईने माहिती देतात आणि एकेका स्थळाचा इतिहास सांगतात आहे. कंबळेश्वर नाग म्हणजे जे नाग श्री गुरुच्या अखंड सेवेमध्ये आहेत त्यांचं स्थान. इतकी बारीक माहिती ते आपल्याला देतात आहे. ती दोन्ही ते आपापल्या पाताळ लोकात निघून गेले आणि सायनदेवाला म्हणतात की तू भ्यालास आहे, कबूल आहे, तर तुला मी कथा सांगतो. आणि स्कंद पुराणातली कथा सांगायला त्यांनी श्री गुरूंनी सेवा केलेली आहे.
प्रारंभ केलेला आहे. आणि ते पाहत असताना ती कथा काय सांगतात आहे, ती कथा सगळ्या याच्यामध्ये आलेली आहे, त्यात आम्हाला सर्वांना ते माहीत आहे. पण त्या कथेचं काय मर्म आहे, ते मर्म असं आहे की श्री गुरु हा साक्षात शिवशंकर, गुरु तोची शिव, शिव तोची गुरु. गुरु म्हणजे शिव आहे आणि शिव हा गुरु आहे. हे प्रधान सूत्र आहे, हे नरसिंहस्वती सांगतात आहे. आणि हे गुरु तत्व प्रथमतः श्री शिवाने, भगवान शिवशंकराने पार्वतीला सांगितलं. तशी ओवी आलेली आहे ती. आणि पार्वतीकडून ते सर्व माहिती याला मिळालेली आहे, सायनदेवाला मिळालेली आहे. सायनदेवाला ती कोणाच्याद्वारा श्री गुरुच्या मुखातून मिळालेली आहे. म्हणजे शिव, पार्वती आणि शिव म्हणजे नरसिंहस्वती रूप, आणि मग सिद्ध आणि हा नागनाथ आपला सायनदेव, असा क्रम आहे ते या कथेमध्ये. हा क्रम काय सूचित करतोय की शिव आपलं रूप सांगतो, तत्व सांगतो, गुह्य सांगतो, तेव्हा तो प्रथमतः शक्तीला सांगतो आणि शक्तीकडून मग ते येतं. ज्ञानदेव महाराज नेमकं हे समोर आलेलं आहे की तो जो आदिनाथ शिवशंकर आहे, क्षीरसिंधूवर वास करणारा, त्या शिवाने हे सगळं तत्व शक्तीला सांगितलं आणि शक्तीकडून ते मत्स्येंद्राला प्राप्त झालं आणि मत्स्येंद्राकडून आम्हाला आमच्या परंपरेतून प्राप्त झालं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितलेली गुरु परंपरेतली परंपरा आणि क्रम, परंपरा आणि क्रम याच्यातून वाहत येणारा ब्रह्मविद्येचा गंगेचा प्रवाह, हा मांगल्याचा आणि पावित्र्याची ही नदी, ही या भारतवर्षात वेगवेगळ्या संप्रदायामध्ये आणि परंपरेमध्ये कशी वाहते, अखंड रूपाने कशी वाहते, याचा बोध करून देण्यासाठी हा संपूर्ण काशी यात्रेचा अध्याय आहे. की ही परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. ज्या परंपरेतून हे सगळं ज्ञान येतं आहे, हे सगळे निर्मल आणि पवित्र अशा स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि असं ज्ञान ज्या ज्या ठिकाणी आहे ती स्थानं ते सांगतात आपल्याला. म्हणजे इथे दोन गोष्टी आपल्याला दिसतात आहे की सरस्वती गंगाधरला शिवाचं आणि गुरुत्वाचं महत्त्व आणि काशी क्षेत्राचं महत्त्व जे सांगितलं ते सिद्धांनी सांगितलं. सिद्ध नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर आणि सिद्ध नामधारकाचा जो संवाद झाला तो गुरुचरित्र आहे. इथे प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती आणि सायनदेव यांचा संवाद झालेला आहे. म्हणजे सिद्ध आणि नामधारकाचा संवाद आणि श्री गुरु आणि सायनदेवाचा संवाद, हे दोन्ही शिवतत्वाचं भव्य आणि अद्वितीय असं रूप या काशी यात्रेच्या रूपाने इथं प्रगट झालेलं आहे. असं इतर कोणत्याही ग्रंथामध्ये नाही, हे प्रथमतः गुरुचरित्रामध्ये झालेलं आहे की सिद्धाच्या रूपाने काशीचं क्षेत्राचं महात्म्य आहे आणि सायनदेवाच्या रूपाने शिवस्थान काय, शिवक्षेत्र कोणचं आहे, शिवक्षेत्राचं वैभव कोणचं आहे, त्याचं महत्त्व काय, हे प्रगट झालेलं आहे. तो केवळ स्कंदपुराणातला भाग आहे, तिथून उचलला आणि इथे आणला आणि सरस्वती गंगाधरला काही सुचत नव्हतं म्हणून कसा तरी ग्रंथ संपवावा म्हणून पुराणातल्या कथा घेतल्या आणि याच्यात घातल्या, असा प्रकार कुठेही नाही आहे. प्रत्येक अध्यायाला, मग ती स्कंद पुराणातली असो वा दुसऱ्या पुराणातली असो, जिथे जिथे अध्याय वेगवेगळ्या पुराणातून घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या कथा नाहीत, ती आख्यानं नाहीत, तर ती ब्रह्मविद्येची साक्षात परंपरा वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या सण कशा रूपाने वाहत होती, प्रगट होत होती, नांदत होती, याचा सगळा इतिहास, त्याचा सगळा उलगडा करून देणारं ते परम रहस्याचं एक महाभांडार आहे. आणि म्हणून त्या कथा सगळ्या या गुरुचरित्रात आलेल्या आहेत. त्या मार्गदर्शनपर आहेत, त्या उपासनापर आहेत आणि शिवतत्वाचं परमरहस्य सांगणाऱ्या त्या अशा स्वरूपाच्या आहेत. आणि असं हे जे क्षेत्र महात्म्य आहे, या क्षेत्रामध्ये, काशी क्षेत्रामध्ये शिवाची किती स्थानं आहेत, त्या स्थानाचं दर्शन कोणत्या प्रकाराने घ्यायचं, त्याच्यानंतर कोणत्या महिन्यात घ्यायचं, कशा क्रमाने घ्यायचं, हा सगळा इतिहास या कथेमध्ये आलेला आहे. आणि तो इतिहास प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती सायनदेवाला सांगतात आहे.
आणि तो इतिहास सांगितल्यानंतर इतिहास कसा येतो ते या इतिहासामध्ये किंवा या 40-41मध्ये जेवढी काही शिवस्थानं आलेली आहेत त्या शिवस्थानाची किंवा अधिक संयुक्तिक रीतीने बोलायचं तर या संपूर्ण काशी यात्रेतील स्थानांची जर आपण वर्गवारी केली, एक मोजणी आणि एक वर्गवारी, तर वर्गवारी केली तर त्याचे 3 भाग आपल्याला दिसतात आहे आणि त्या 3 भागानुसार ती यात्रा करावी. 3 भाग त्याच्यामध्ये आहेत. एक आहे शिवपरस्थानं, शिवलिंगाची स्थानं, दुसरी आहे शक्तिपरस्थानं आणि तिसरी आहे गणेशपरस्थानं. म्हणजे शिव, शक्ती आणि गणेश या तिन्ही यांचं जे रूप आहे, जे स्वरूप आहे, आपण बंधूंना ही गोष्ट लक्षात घ्या की शिव आणि गणेश यांचं नातं काय आहे हे गुरुचरित्र वारंवार सांगत आहे. फक्त त्याचं सांगणं संकेत रूपात आहे. आपल्याला असं दिसून येईल की जेव्हा आपण ती कथा पाहिली कोणची, गोकर्ण महाबळेश्वरची, तेव्हा गणेशाने शिवलिंग हातात घेतलेलं आहे, त्यांनी भूमीवर ठेवलेलं आहे, तिथे गणेश आलेला आहे. आपण नेहमी पुन्हा पाहिलं श्री गुरु जेव्हा शैलाला गेलेले आहेत तेव्हा शैलाला जात असताना श्री गुरूंनी चिंतामण आपल्या मठामध्ये स्थापन केलेलं आहे. इथे पुन्हा शिवाबरोबर गणेशाची स्थान आहे. तशी त्यांची संख्या घेतली तर ती 56 आहे. आपण जाऊन तिथे मोजणी जर केली आणि देवळं कोणकोणची आधी आहेत ती जर पाहिली तर त्यांची संख्या 56 येते. आता संख्या जशी 56 येते तर त्यांचं नेमकं सिग्निफिकन्स, त्यांचं नेमकं कार्य कोणतं, तर शिवापासून पार्वतीकडे आणि पार्वतीपासून गणेशाकडे, कारण गणेश हा ज्ञानरूप आहे, मंगलरूप आहे. म्हणून आपल्या सगळ्या ग्रंथाची निर्मिती परंपरा ही सुरुवातीला गणेशवंदनाने होते. गणेशवंदन याला प्रारंभ आहे, गणेशाच्या उपासनेला प्रारंभ आहे. कमीत कमी पुण्याच्या लोकांना गणेशाचं महत्त्व मला सांगता येणार नाही. मी सांगायला गेलो तर त्याच्या इतका तुमचा अपमान दुसरा कोणी करणार नाही. अगदी आपल्याला सगळी परंपरा आहे आपल्याजवळ, अतिशय भव्य आणि संपन्न अशी परंपरा आहे. अखिल भारतात पुण्याचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे. तर ही गणेश उत्सवाची ज्ञानाची परंपरा ती ज्ञानात परिणत झालेली आहे आणि पुन्हा नेमकं त्यासाठीच प्रसिद्ध आहे. तर एक विद्याकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. तर ही गणेशाची उपासना, त्याच्यामध्ये गणेशाचे जे 56 आहेत त्यातले 2-3च नाव सांगतो. एक आहे मोद आणि एक आमोद. गणेशाचे विग्रह म्हणजे मूर्ती, त्या मूर्तीचा आणि याचा जर आपण अभ्यास केला, इथे जे इपिग्राफिकचे आयकोनोग्राफीचे जे लोक आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांनी देवमूर्तींचा अभ्यास हा ज्यांचा अभ्यासाचा विषय त्यांनी जर पाहिलं तर गुरुचरित्रात प्रगट झालेल्या किंवा सांगण्यात आलेल्या या मूर्ती देवतेच्या कशा कोणकोणत्या आहे हा फार सुंदर विषय आहे. तर गणेश, मोद आणि आमोद हे गणेशाची नाव आहेत. आणि मोद म्हणजे आनंद, प्रसन्नता. गणेशाच्या पूजेने मंगलकार्य येते, प्रसन्नता येते. आणि त्याचबरोबर ती प्रसन्नता कशी येते, ती प्रसाद रूपाने येते. आणि म्हणून हा प्रसाद या गणेशाने या संपूर्ण शिवयात्रेचा प्रसाद जो करतो त्याला प्रसाद तर दिला पाहिजे. तर तो प्रसाद गणेश देतो भक्ताला, साधकाला तो गणेश देतो, शिवशक्ती देत नाही. तो शिवशक्तीचा प्रसाद असतो आणि तो प्रसाद गणेश त्या साधकाला, यात्रेकरूला देत असतो. आणि तो प्रसाद असतो मोदकाचा. आणि मोदक हा कसा आहे, प्रसन्नतेने आनंदाने असणारं ते रूप आहे. ते मोदक हातावर ठेवले आणि ते आपण स्वादिष्ट घेतलं, त्याचा स्वाद आणि त्याचा आनंद आपण सगळ्यांना पाहतो. गणेशोत्सवातला नियम आहे. तर शिवशक्ती गणेश हा क्रम या यात्रेमध्ये का आलेला आहे. शक्तीची जी स्थानं आहेत ती पाहण्यासाठी आहे. त्याच्यात गौरी आहे, त्याच्यामध्ये मंगळागौरी आहे, त्याच्यात ज्येष्ठा गौरी आहे. म्हणजे गौरी ही शिवाची शक्ती आहे. महालक्ष्मीचा आता सण येईल आमच्या विदर्भात तर तो मोठा असतो आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीची पूजा असते. तर गौरीची पूजा ही शिवाच्या शक्तीची पूजा आहे. ती शिवा आहे, नमः शिवायचे शिवाय जे आपण म्हणतो ती. तर ही देवी, हा गणेश आणि हा भगवान
असणारा शिवशंकर याचं प्रधान जे रूप आहे हे या यात्रेमध्ये त्या स्थानामध्ये झालेलं आहे. आपला आदेश झाला, आपली आज्ञा झाली तर या एकेका स्थानाचं विशेष करून आपण पुढे अधिक सांगू शकू किंवा त्याचा आपण थोडक्यात उहाप करू शकू. तो विषय आपण पुढे पाहून घेऊ. पण इथे एवढंच मी आपल्याला नमूद करतो की गणेशाचं स्थान जे आलेलं आहे ते विनाकारण संख्येमध्ये वाढ करण्यासाठी आलं नाही, पुन्हा ती कथा घेण्यासाठी आलं नाही, तर तो संपूर्ण काशी यात्रेचा प्रसाद. कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर त्या क्षेत्राचा प्रसाद आपण घरी घेऊन येतो, तसं काशी यात्रेचा प्रसाद हा गणेश उत्सवाने होतो, गणेशाच्या आराधनाने होतो, उपासनेने होतो. हे त्याचं फलित आहे. हे इथे नमूद करून आपली सर्वांची रजा घेतो.